नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण खरवसची रेसिपी बघणार आहोत। अगदी परफेक्ट प्रमाणासह खरवस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम तर एका भांड्यामध्ये मी चिकदूध काढून घेते। आमच्या इथे ह्याला चिकदूध बोलतात, तुमच्या इथे काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा। हे चिकदूध मी एका भांड्यामध्ये काढून घेते। साधारणतः पाऊण ते 1 लिटर एवढं चिकदूध हे आहे। मार्केटमध्ये जे चिकदूध मिळते त्यामध्ये कधी-कधी साधं दूध सुद्धा ॲड केलेलं असते, परंतु हे फक्त चिकाचं दूध आहे, त्यामुळे मी ह्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 पेला इतकं साधं दूध घालून घेते। आपल्याला याच्यामध्ये कच्चं दूधच वापरायचं आहे, तापवलेलं दूध वापरायचं नाही आहे। तसेच मी ह्यामध्ये 1 ते 1.5 चमची इतकी वेलची पावडर घालते। तसेच साधारणतः 2 पेले इतकं मी चिरून घेतलेलं गूळ घालते। तुम्हाला कितपत गोडवा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे गूळ कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही ह्याऐवजी साखरसुद्धा ह्यामध्ये घालू शकता। आणि साधं दूध घालताना सुद्धा ते किती दिवसांचं चिकदूध आहे हे विचारायचं आणि नंतर त्यामध्ये कच्चं दूध घालायचं। कारण जर का पहिल्या सुरुवातीच्या दिवसांचं चिकदूध असलं तर ते थोडंसं जाडसर असते, त्यामुळे त्याच्यामध्ये साधं दूध घालावं लागतं। जर का 3 ते 4 दिवसानंतरचं चिकाचं दूध असलं त्यामध्ये तुम्ही जास्त कच्चं दूध नाही घातलं तरीसुद्धा चालते। आता हे गूळ आपण चांगलं विरघळवून घेऊया। आता बाजारामध्ये गुळाची पावडर देखील अवेलेबल असते, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली पावडर देखील घालू शकता। थोडंसं इथे जायफळ किसून मी ह्यावर घालते, अगदी थोडंसंच आपल्याला जायफळ किसायचं आहे। आता हे मिश्रण आपण गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। काही जण चिकदूध बनवताना ह्यामध्ये थोडीशी हळद देखील वापरतात आणि काही जण जिरंसुद्धा कुटून घालतात। तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी हळद आणि जिरं कुटून देखील घालू शकता, परंतु आमच्याकडे पहिल्यापासून ह्या पद्धतीने चिकदूध बनवलं जाते म्हणून मी त्याच पद्धतीने आज तुम्हाला दाखवते। गूळ ह्यामध्ये बऱ्यापैकी विरघळला। आता ह्या स्टेजला तुम्ही इथे थोडंसं दूध आहे ते चाखून बघा। तुम्हाला जर का वाटलं की गोडवा कमी आहे तर तुम्ही ह्या स्टेजला इथे गूळ ॲड करू शकता। यामध्ये मी वेलची सालासकटच वाटून घातली होती, त्यामुळे त्याचे थोडीशी सालं ह्यामध्ये आहेत, म्हणून मी हे दूध आहे ते गाळून घेते। एका पातेल्यावर अशा प्रकारे जाळी ठेवून हे दूध आपण गाळून घेऊया। अशा प्रकारे हे दूध गाळून घेतल्यामुळे वेलचीची सालंसुद्धा निघालेत आणि थोडेसे गुळाचे खडे देखील ह्यामध्ये शिल्लक होते, ते सुद्धा बाहेर निघालेले आहेत। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। हे दूध जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे मी हे 2 भांड्यांमध्ये घालते। इथे मी एक केक टीन घेतले, त्यामध्ये मी इथे अर्धा केक टीन भरेपर्यंत हे दूध घालून घेतले आणि बाकीचे दूध मी वेगळ्या भांड्यामध्ये घालते। तुमच्याकडे जर का कुकरची भांडी असतील तर तुम्ही त्यामध्ये एकावर एक ती भांडी ठेवून घालू शकता किंवा थोडीशी खोलगट प्लेट असेल त्यामध्ये घातलं तरी देखील चालेल। एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये अशा प्रकारे रिंग ठेवले, त्यावर मी हे भांडं ठेवून घेते आणि त्याला झाकण आता देऊन आपण हे साधारणतः 15 ते 20 मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। आणि दुसऱ्या बाजूला देखील मी एक भांडं ठेवून त्यामध्ये रिंग ठेवून हे दुसरं भांडं देखील त्यामध्ये ठेवते। हे देखील आपण 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनंतर हे दोन्ही पण गॅस मी बंद करून दोन्ही भांडी बाहेर काढून ती पूर्णतः थंड करून घेतल्यात आणि आता हे खरवस आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे भांड्याच्या कडा सर्व बाजूने लूज करून आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आता आपण ह्याचे पीसेस करून घेऊयात। आजची झटपट अशी खरवसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आता हे सर्व पीसेस आपण
काढून घेऊया। इथे मी केळीच्या पानावर सर्व पीसेस काढून घेतलेत। तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे एकदा खरवस बनवून बघा। आणि तुमच्या भागामध्ये जर का वेगळ्या पद्धतीने खरवस बनवला जात असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।